So good morning, all of you. आजपासून आपण काय करणार आहोत तर लॉजिक मधील लॉजिकचा जो काही पार्ट 2 आहे त्यात जे काही 4 चॅप्टर आहेत ते आपण आजपासून कव्हर करायला सुरुवात करणार आहोत. त्यातील पहिला चॅप्टर आहे नोशन ऑफ कॉज. आता नोशन ऑफ कॉज म्हणजे काय? बेसिकली प्रत्येक घडणाऱ्या घटनेमध्ये काही ना काही कारण असतं. म्हणजे कारण काय असेल, या कारणाचं स्वरूप काय असेल, ते कसं शोधायचं, या संदर्भात सामान्य माणसाचं नक्की मत काय आहे आणि शास्त्रज्ञांचं मत काय आहे, हे जे काही आहे ते आपण नोशन ऑफ कॉज मध्ये समजून घ्यायचं आहे. या चॅप्टर मध्ये काय काय आहे बघा. पहिलं आहे कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज, म्हणजे आपलं रेग्युलर माणूस जो असतो तो एखाद्या घटनेमागचं कारण काय शोधतो, हा फर्स्ट पॉईंट असेल. सेकंड असेल मिल्स व्ह्यू ऑफ कॉज. इकडे काय मिलचं नक्की मत काय ते बघायचं आहे. पुढे कन्सेप्ट ऑफ कॉज इन सायन्स. इकडे सायंटिस्टचं एखाद्या घटनेमागचं कारण शोधण्यामागचं मत काय ते आपण बघायचं आहे. फोर्थ पॉईंट असेल प्लुरॅलिटी ऑफ कॉज. एखाद्या घडणाऱ्या घटनेमागे असंख्य कारण असण्यावर जो काही विश्वास आहे तो आपण फोर्थ पॉईंट मध्ये बघू. अँड लास्ट असेल कंजंक्शन ऑफ कॉज अँड इंटरमिक्शन ऑफ इफेक्ट. तर फर्स्ट स्लाइड कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज. इकडे काय म्हटलंय बघा. There are two ways of looking at causation. We may say that cause produce effect, or we may speak causation as a relation between the event. The former is known as a common sense notion of cause or activity view of cause. The later is scientist conception of cause. याचा अर्थ काय? ज्या वेळी आपण एखाद्या घटनेची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वेळी दोन प्रकारे आपण ती करू शकतो, किंवा ते कारण समजून घेण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिला आहे कॉज प्रोड्युसेस इफेक्ट. म्हणजे काय? त्या कारणामुळे जो काही परिणाम आहे तो झालेला आहे. किंवा कॉज म्हणजे काय? रिलेशन बिटवीन द इव्हेंट. ज्या काही दोन घडलेल्या घटना आहेत त्या घटनामधील संबंध म्हणजे कारण. ज्यावेळी आपण कॉज प्रोड्युसेस इफेक्ट, याचा अर्थ काय? ज्यावेळी आपण एखाद्या विशिष्ट कारणामुळे तो परिणाम घडतोय असं मानून शोध घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज किंवा ऍक्टिव्हिटी व्ह्यू ऑफ कॉज कडे असतो. त्याच्या संदर्भात बेसिक फीचर काय ते बघा. कॉमन सेन्स कॉज म्हणजे लक्षात घ्या, बेसिकली माणूस एखादी गोष्ट घडवण्यासाठी किंवा एखादी गोष्ट टाळण्यासाठी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी सामान्य माणूस एखाद्या घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये कोणत्या कारणामुळे ती घटना घडते ते समजून घेऊन ती घटना घडवण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावेळी कॉमन सेन्स नोशन ऑफ कॉज येतो. आता त्याची वैशिष्ट्ये काय ती बघा. पहिलं आहे कॉज ऍज अन एजंट. The layman believes that cause is an agent which produces the effect. By efforts, man could produce changes, so he believes that he caused them. इकडे काय म्हणतोय? जे काही कारण आहे ते स्वतःच हे मानतोय. कॉज एज अन एजंटचा अर्थ काय? समजा एखादी वस्तू असेल, ती हवेत भिरकावली असेल तर ती किती वेळ हवेत राहील आणि किती वेळाने खाली येईल, याच्यासाठी आपण किती प्रमाणात ताकद लावतो ही महत्वाची आहे. पण याचा अर्थ असा आहे का त्या माणसामुळे ती वस्तू वर गेली आहे? किंवा विचार करा, आपण शिकारीला गेलोय. शिकारीला गेल्यानंतर बंदुकीतून गोळी झडली, एखादा प्राणी असेल, एखादा सावज असेल, त्या माणसाला मिळालंय, तो काय म्हणतोय? त्या प्राण्याचा मृत्यू माझ्यामुळे झालाय. प्रत्यक्षात काय झालंय? ती गोळी त्या प्राण्याच्या शरीरात गेली, त्यातनं ब्लिडिंग झालंय, त्याची बॉडीचं फंक्शनिंग थांबलंय आणि म्हणून त्या प्राण्याचा मृत्यू झालाय. माणूस काय करतोय? ऍक्च्युअल कारण बघण्यापेक्षा म्हणतोय मीच ते काम केलंय. ज्यावेळी माणूस काय करतोय? ऍक्च्युअल कारणमीमांसा करण्यापेक्षा ज्या व्यक्तीने ते केलंय त्या व्यक्तीला त्याचं कारण म्हणून मोकळे होतोय, त्याच्यावेळी आपल्याला मिळतोय कॉज ऍज अन एजंट. म्हणजे वस्तू भिरकावण्याचं असेल किंवा अजून एखादा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो कोणतंही. बॅटिंगचं एक्झाम्पल घ्या. क्रिकेटमध्ये आपण काय बघतो? बॉलर बॉलिंग करणार आहे, बॅट्समन बॅटिंग करणार आहे. जर तुमच्या बॅटवर योग्य ठिकाणी जर चेंडू लागला आणि तुम्ही जर योग्य प्रमाणात ताकद लावली तर चौकार किंवा षटकार जातो. अशा आपण काय म्हणतोय? काय बॅट्समनने खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली. प्रत्यक्षात काय या ठिकाणी सायन्स काय आहे? तर त्याने जो काही फोर्स लावलाय पण त्याने जी काही डायरेक्शन दिली ती योग्य प्रकारे असल्यामुळे तो सिक्सर किंवा फोर गेलेली आहे. मी इकडे ज्यावेळी आपण काय म्हणतोय त्या व्यक्तीला त्याचं क्रेडिट देतोय. त्या घटनेमागचं सायन्स समजून घेण्याऐवजी ज्यावेळी त्या व्यक्तीला त्याचा एजंट मानायचं आणि त्याला त्याचं क्रेडिट देतोय, त्याच्यावेळी आपल्याला कॉज एज अन एजंट मिळतोय. आता ही गोष्ट फक्त कॉमन मॅन जो आहे, माणूस आहे, तोच मानतोय, कारण ही गोष्ट खूपच मागास आहे. अशा प्रकारची गोष्ट कॉज एज अन एजंट हे सायंटिस्ट मानत नाही. पहिली स्लाइड समजली का बघा? काही शंका असेल तर विचारा. ओके, पुढे जातोय. पुढे आहे कॉज डिटरमाइंड बाय प्रॅक्टिकल पर्पज. आता इकडे काय करायचंय? पुन्हा एकदा तेच. सामान्य माणूस एखाद्या घडणाऱ्या घटनेमागे कारण काय आहे हे का शोधतो? तर कारण शोधण्यामागे दोन उद्देश असतात. एक तर टू एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल. एखादी नकोशी असणारी गोष्ट टाळण्यासाठी तो कारण शोधतोय. आणि दुसरं असेल टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल. एखादी हवी असणारी गोष्ट घडवून आणण्यासाठी. म्हणजे एक्झाम्पल बघा, टू एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल. जर स्टुडंटना ऑनलाईन एक्झाम होईल, त्यांना ऑफलाईन एक्झाम नको असेल तर ते काय करणार आहेत? त्यांच्या मनात एकच विचार असेल, कोरोना वाढू दे.
कोरोना वाढला तर काय होईल, एक्झाम ऑनलाईन होईल आणि ऑफलाईन एक्झाम जी त्यांना अनडिझायरेबल आहे ती टाळता येईल. मग स्टुडंट जे काय प्रार्थना करतात की कोरोना वाढू दे किंवा कॉलेज आणि ते बंद होऊ दे, की जे काय करतायत म्हणजे ते काय करतायत तर एक्झाम ऑफलाईन कधी होते ऑनलाईन कधी होते त्याला त्यांचं कारण लक्षात आलं. ज्या ज्यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढतोय त्यावेळी एक्झाम ऑनलाईन होते, ज्या ज्यावेळी संसर्ग कमी होतोय त्यावेळी एक्झाम ऑफलाईन होते. मग तो काय करणार आहे, अनडिझायरेबल गोष्ट जी आहे ती एलिमिनेट करण्याची काय म्हणणार, कोरोना वाढू दे, ऑफलाईन एक्झाम एलिमिनेट होईल. तर काही वेळा टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल, आपल्याला हवी असणारी घटना घडवण्यासाठी सुद्धा माणूस काय करतो, कारणमीमांसा बघतो. फॉर एक्झाम्पल टीचर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलं तर आम्ही काय म्हणणार, ऑनलाईन मला एक्झाम कंडक्ट करायची, मग काय काय गोष्टी माझ्याकडे असल्या पाहिजे. पहिली गोष्ट इंटरनेट कनेक्शन पाहिजे, प्रॉपर गुगल क्लासरूम पाहिजे, प्रॉपर तो सर्व्हर चालला पाहिजे. मग मी काय करणार आहे, तुमची एक्झाम प्रॉपर घडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या आहेत किंवा नाही हे मी बघणार आहे. याचाच अर्थ काय, कॉमन माणूस जो काय असतो किंवा सामान्य माणूस जो काय असतो तो काय करतोय, कारणी एखाद्या घडणाऱ्या घटनेमागचं नक्की कारण काय शोधण्यामागचे दोन उद्देश असतात. पहिला असतो टू एलिमिनेट समथिंग अनडिझायरेबल, एखादी नकोशी असणारी घटना टाळण्यासाठी तो काय करणार आहे, कारण शोधणार आहे. आणि दुसरं असेल टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल, त्याला हवी ती गोष्ट कशी घडवून आणायची हे शोधण्यासाठी तो काय करणार आहे, कारण शोधणार आहे. आता हे करताना त्याला दोन गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात, नेसेसरी कंडिशन आणि सफिशियंट कंडिशन. नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, दीज आर दी कंडिशन इन ऍब्सेन्स ऑफ विच इव्हेंट वुड नॉट ऑकर. फॉर एक्झाम्पल कोरोना आणि ऑक्सिजन. आता ऑक्सिजनचं एक्झाम्पल मी काय घेतलंय बघा. नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, एखादा असा घटक जो नसेल तर ती घटना घडणारच नाही. आता हा घटक आपण कधी कन्सिडर करणार आहोत, ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट एलिमिनेट करायची असेल. फॉर एक्झाम्पल बघा, माचीस असेल, मॅचबॉक्स असेल, त्याच्यामधील काडी असेल, ती पेटण्यासाठी काय आवश्यक आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन जर हवेत नसेल तर कोणतीही गोष्ट जळू शकत नाही. आपल्याला मेणबत्तीचं एक्झाम्पल माहित असेल, पाण्यात आपण मेणबत्ती लावतो ती पेटवतो आणि त्यावर एक उलट ग्लास ठेवतो. ग्लास ठेवल्यानंतर होतंय काय, जोपर्यंत त्या ग्लासमध्ये त्या एरियामध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत मेणबत्ती जळणार, जेव्हा ऑक्सिजन संपेल त्यावेळी ती विझणार. याचा अर्थ काय, कोणत्याही गोष्टीच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते, याला नेसेसरी कंडिशन मानायचं आहे. किंवा कोरोनाच्या बाबतीत जर आपण विचार केला असेल, ज्यावेळी कोरोनाचा विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश होतोय त्यानंतर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह येऊ शकता, पॉसिबिलिटी वाढते. मग कोविड पॉझिटिव्ह येण्यासाठी तो कोरोनाचा विषाणू तुमच्या शरीरात जाणार, ही नेसेसरी कंडिशन. म्हणजे काय, अशा प्रकारची गोष्ट जी नसेल तर तो इव्हेंट घडू शकत नाही. हे आपण कधी कन्सिडर करतो, ज्यावेळी आपल्याला एखादी अनडिझायरेबल गोष्ट टाळायची असते. मग सफिशियंट कंडिशन म्हणजे काय, दीज आर दी कंडिशन इन प्रेझेन्स ऑफ विच इफेक्ट मस्ट ऑकर. या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या असल्या तर ती घटना होणारच आहे. एक्झाम्पल, स्ट्रायकिंग ऑफ मॅच अगेन्स्ट द साइड ऑफ मॅच बॉक्स. मला एखाद्या ठिकाणी आग लावायची असेल किंवा मला जर काळापेटीची काडी आहे ती जर जाळायची असेल तर मला काय केलं पाहिजे, त्या मॅच बॉक्सची जी काही साईड असेल तिकडे ती काडी घासली पाहिजे. मी या ठिकाणी ती काडी घासण्याची जी काय प्रक्रिया आहे त्याला सफिशियंट कंडिशन मानायचंय. कारण काय, फक्त नेसेसरी ऑक्सिजनच आहे का, मी मॅच बॉक्स घेतला माझ्या टेबलवर ठेवला त्याची काडी कंटेंटची बाहेर काढून ठेवली, ऑक्सिजन हवेत आहे, काडी जळणार आहे का, नाही. मग त्यावेळी अशा प्रकारची कंडिशन पाहिजे, अशा प्रकारचं कारण पाहिजे ज्यामुळे ती काडी जळणारच आहे. ते कोणतं असेल, ती मॅच बॉक्स मधील काडी काढणं आणि ते मॅच बॉक्सच्या साईडला रब करणं. ज्यावेळी मी ती गोष्ट घासेल त्याच वेळी ती काडी जळणार आहे. मग अशा प्रकारचं कारण जे घडलं की इमिजिएटली तुम्हाला जो इफेक्ट हवाय तो घडतोय, त्याला आपण सफिशियंट कंडिशन मानायचं आहे. किंवा ड्रायनेस ऑफ मॅच बॉक्स. नेसेसरी कंडिशन काय म्हणते, ऑक्सिजन हवेत पाहिजे तरच ज्वलन होईल. मग काळ्यापेटीची काळी जरी असेल तिला जरी जाळायचं असेल तर हवेत ऑक्सिजन पाहिजे, बरोबर आहे. पण मी काडापेटी जो काही मॅच बॉक्स आहे तो पाण्यात भिजवला आणि ठेवला, आता म्हणतोय ऑक्सिजन आहे, मी काडी घासा पेटेल. आता पेटणार आहे का, नाही. मग अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे जे असलेच पाहिजे तरच ती घटना घडेल, त्याला आपण सफिशियंट कंडिशन मानायचं आहे. सफिशियंट कंडिशन आपण कधी बघतो, ज्यावेळी आपल्याला बघायची असते टू प्रोड्यूस समथिंग डिझायरेबल. पुन्हा एकदा सांगतोय, नेसेसरी कंडिशन म्हणजे काय, एखादी गोष्ट नसल्यानंतर तो इव्हेंट आपल्याला टाळता येईल त्याला आपण नेसेसरी कंडिशन मानायचंय. सफिशियंट कंडिशन म्हणजे काय, एखादं कारण जे घडलं की इमिजिएटली तुम्हाला जो काही इफेक्ट आहे तो घडेल, त्याला आपण सफिशियंट कंडिशन मानतो. नेसेसरी कंडिशन आपण एखादी गोष्ट एलिमिनेट करण्यासाठी कन्सिडर करतो, तर सफिशियंट कंडिशन आपल्याला डिझायरेबल असणारी घटना घडवण्यासाठी आपण कन्सिडर करतो. स्लाइड समजले का बघा, काही शंका असतील तर विचारा. हा कम्प्लीट थिअरीचा टॉपिक आहे, याच्यात सोडवायचं किंवा सिच्युएशनल क्वेश्चन असं काहीच असणार नाही. ओके, पुढे मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन एज दी कॉज. आता सामान्य माणूस काय म्हणतोय, द कॉज ऑफ एन इव्हेंट इज दी वन सर्कमस्टान्सेस सिलेक्टेड फ्रॉम असेंब्लेज ऑफ कंडिशन विच इज प्रॅक्टिकली टर्निंग पॉइंट ऍट दॅट मोमेंट. आता हा जरी मोस्ट प्रॉमिनंट म्हणत असतात लक्षात घ्या, ते जे काही परिणाम झालेला आहे त्या परिणामाच्या सर्वात जवळ आणि सर्वात प्रबळ जे काही असेल त्याला तो काय मानणार आहे,
त्या गोष्टीचं कारण मानणार आहे. म्हणजे काय एक सिक्वेन्स बघा, जसं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे लॉजिक पार्ट 1 मध्ये असेल. ज्यावेळी एखादा मिटिओर असेल किंवा एखादा धूमकेतू असेल, तो धूमकेतू आहे तो एकदा क्रॉस झाला किंवा तो एकदा दिसला की त्यानंतर राजाचा मृत्यू होतो. मग माणूस काय करणार आहे, मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन सर्वात जवळ काय आहे आणि सर्वात प्रबळ काय, तर तो धूमकेतू जाणं आहे. मग तो काय म्हणणार आहे, राजाच्या मृत्यूसाठी तो धूमकेतूचं जाणं कारणीभूत आहे. मग अशा प्रकारे ज्यावेळी माणूस विचार करतो त्यावेळी तो काय करतोय, मोस्ट प्रॉमिनंट कंडिशन आहे सर्वात जवळची जी काही गोष्ट आहे त्याला त्या गोष्टीचं कारण मानायचा प्रयत्न करतोय, जी गोष्ट सायंटिस्ट करत नाही. पुढे रिमोट कंडिशन ऍज दी कॉज. काही वेळा माणूस काय करतोय, जसं सर्वात जवळ जे काही असेल त्याला कारण मानतोय, त्याचप्रमाणे काही वेळा माणूस रिमोट म्हणजे दूरवरच्या गोष्टीला पण त्याचं कारण मानतोय. समटाइम्स कॉमन मॅन कन्सिडर रिमोट कंडिशन एज द कॉज ऑफ एन इव्हेंट. एक्झाम्पल बघा, ट्रेन आहे, ट्रेनच्या संदर्भामध्ये ट्रेनची जी काही पटरी असते, जे काही असतात त्याचं मेंटेनन्स आणि केलं पाहिजे. वर्कर आणि सुपरवायझरचं भांडण झालंय. वर्करने रागारागामध्ये काय केलंय, ट्रेनच्या ज्या काही पटरी असतात त्याचे जोडणारे जे काही भाग असतात ते सैल करून ठेवले आणि त्याच्यामुळे ट्रेन घसरली. आता कॉमन मॅन काय करणार आहे, ट्रेन घसरण्याचं कारण त्याने पटरी सेल केली मानणार नाही, तर वर्कर आणि सुपरवायझर मधलं भांडण मानतात. इकडे काय होतोय, तो माणूस काय करतोय, ऍक्च्युअल घटना घडण्यामागे जे काही कारण आहे ते बघण्यापेक्षा फक्त त्यांचं भांडण बघतोय. मग अशा ठिकाणी ज्यावेळी माणूस दूरवरचं कारण जे काही असेल त्यामुळेच ती घटना घडली असं मानेल, त्यावेळी त्याला रिमोट कंडिशन एज द कॉज मानायचं. आता प्रॉमिनंट कंडिशन, रिमोट कंडिशन हे कॉमन मॅन सोडून द्या, इन्शुरन्सच्या बाबतीत सर्वात महत्वाचे असतात. इन्शुरन्स मध्ये होतं काय, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फायर इन्शुरन्सचा विचार केला असेल, म्हणजे काय, आगीपासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण. मग अशा वेळी काय होतं, ज्यावेळी तुमचं नुकसान होतं त्यावेळी इन्शुरन्स कंपनी काय चेक करणार आहे, तुमच्या नुकसानामागे आग ही प्रॉमिनंट कंडिशन आहे की रिमोट कंडिशन आहे. एक्झाम्पल बघा, मी पेरिशेबल गुड्स घेऊन जातो, म्हणजे काय, नाशवंत पदार्थ, दूध असेल किंवा चीज असेल, पनीर असेल, असं काहीतरी मी घेऊन जातो ट्रान्सपोर्टला. मी गाडी घेऊन गेलो, वाटेत माझी गाडी बंद पडली, रेफ्रिजरेशन जे गरजेचं असतं तेही बंद पडलं, आतल्या सगळ्या वस्तू खराब झाल्या. खराब होऊन गाडी माझी रस्त्यावर असताना हायवेवरून मागून ट्रक आला, त्याने माझ्या गाडीला ठोकर दिली, दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. आता जे काही माझ्या गोष्टी ऑलरेडी खराब झालेल्या होत्या त्या गोष्टी आता जळाल्या आणि अजून खराब झाल्या. आता इन्शुरन्स कंपनीकडे मी क्लेम करतोय, मग ते काय करणार आहेत, आग ही प्रॉमिनंट कंडिशन आहे की रिमोट कंडिशन आहे हे इन्व्हेस्टिगेट करणार. जर त्यांना दिसतंय ऑलरेडी माझी गाडी बंद पडून रेफ्रिजरेशनच बिघडलेलं होतं, त्यामुळे सगळं ऑलरेडी खराब झालं, तर ते काय म्हणणार आहेत, गाडी बंद पडणं हे तुमच्या नुकसानाची प्रॉमिनंट कंडिशन आहे आणि आग जी काही नंतर लागली ही रिमोट आहे. मग प्रॉमिनंट आहे त्याचे पैसे मिळतात, पण इकडे आग प्रॉमिनंट नसल्यामुळे तुम्हाला आम्ही 1 रुपया पण देणार नाही. येत्या गोष्ट लक्षात, इन्शुरन्स मध्ये प्रॉमिनंट आणि रिमोट सर्वात महत्वाचे आहेत. ज्या पर्टिक्युलर धोक्यासाठी तुम्ही इन्शुरन्स घेताय त्याच धोक्याने जर नुकसान झालं तर तुम्हाला ती प्रॉमिनंट कंडिशन असल्यास पैसे मिळतात. जर ती गोष्ट रिमोट असेल, म्हणजे खूप दूरची असेल, त्याने जास्त काय हानी झाली नाही तर 1 रुपया पण मिळत नाही. तर त्यानंतर या पॉईंट नंबर 5 कडे, बिलीफ इन प्लुरॅलिटी ऑफ कॉज. आता कॉमन मॅन काय म्हणतोय, देअर आर सेव्हरल कॉजेस फॉर द सेम इव्हेंट. एखादी घटना घडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं असतात किंवा एखादी घटना घडवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वेगवेगळे मार्ग असू शकतात. फॉर एक्झाम्पल डेथ. कॉमन मॅन काय म्हणतोय, एखाद्या माणसाचा जो काही मृत्यू आहे तो पाण्यात बुडून पण होऊ शकतो. चोकिंग म्हणजे गळ्यामध्ये एखादी गोष्ट अडकून पण होऊ शकतो, बुडून पण होऊ शकतो किंवा आजारी पडून पण होऊ शकतो. माणूस काय म्हणतोय, एक पर्टिक्युलर घटना घडण्यामागे असंख्य कारणं असू शकतात. हे होते कॉमन मॅनचे बिलीफ. समजलेत का बघा, काही शंका असेल तर विचारा. पुढे आहे मिल्स व्यू ऑफ कॉज. आता हा जो कोण जेस मिल आहे हा काय करतोय, तर ह्यूमने जी काय थिअरी प्रोपाउंड केली ती फॉलो करतोय. Mill's view of cause is inspired by the theory propounded by Hume. Hume said that all inferences concerning matter of fact have their basis in causal relation. याचा अर्थ काय, घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कनेक्शन, काही ना काहीतरी रिलेशन असणार आहे आणि त्यावर बेस इन्फरन्स काढायचा असतो. जसा आपण एखाद्या जर क्रिमिनल केसचा विचार केला असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या माणसाने गुन्हा केल्यानंतर, गुन्हा करण्यापूर्वीचा त्याचा बिहेवियर, गुन्हा झाल्यानंतर त्याचा बिहेवियर, याच्यामध्ये काही ना काहीतरी कनेक्शन दाखवलं जातं आणि त्यावरून तो कसा गिल्टी आहे दाखवला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, नांदो सत्याकांड झालेला आपल्याकडे, काही जणांना माहित असेल. नांदो सत्याकांडमध्ये आय विटनेस तर कोणच नव्हते, म्हणजे प्रत्यक्ष बनणार, कारण काय प्रत्येक माणसं ते खून करत होते. मग अशा वेळी तो गुन्हा केल्यानंतर त्यांना जे काही पैसे मिळाले ते मिळाल्यानंतर त्यांनी महागडी रोलेक्स सारखी घड्याळ घेतलं असेल किंवा एखादा माणूस जो फर्स्ट टाइम किलिंग करतोय त्याला ती गोष्ट बघितल्यानंतर बाहेर आल्यानंतर झालेलं वोमिटिंग असेल, या ठिकाणी काय केलं गेलं, त्या माणसाकडे गरीब आहे रोलेक्स आणि त्यावेळी सिंधुदुर्गात कोणाकडे दिसत नव्हते. मग अशा वेळी त्या माणसाकडे अचानक रोलेक्स घड्याळ येणं किंवा रक्तपात पहिल्यांदा बघल्यानंतर त्या माणसाला वॉमिटिंग होणं, या गोष्टी आणि प्लस ते किलिंग,
याला जोडण्याचं काम सरकारने म्हणजे प्रोसिक्युशनने केलं आणि त्यांचं कन्व्हिक्शन सिद्ध झालं. मग त्याच प्रकारची गोष्ट ह्यूम म्हणतोय की बेसिकली आपण इन्फरन्स काढतो म्हणजे करतोय काय, तर दोन घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कॅज्युअल कनेक्शन दाखवतोय आणि हीच गोष्ट मिल्स मान्य करतोय. आता याच्या प्रॉपर्टीज ऑफ कॉज काय म्हटलंय ते बघा. पहिलं आहे कॉज ऑर कॅज्युअल कनेक्शन इज ऑलवेज बिटवीन द इव्हेंट. यांचं मत काय, घडणाऱ्या दोन घटनांमध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण, काही ना काहीतरी जोडणारं दुवा कॅज्युअल कनेक्शन असणारच आहे. जसं आपण मगाशी बघितलं, त्या माणसाने मर्डर केला, आय विटनेस काही नाही, पण मर्डर झाल्यानंतर तो जर घाबरा घुबरावून सगळीकडे वावरतोय, पोलीस म्हटल्यानंतर लपतोय, पळून जातोय, किंवा लाल रंगाची वस्तू किंवा ब्लड बघल्यानंतर त्याला वॉमिटिंग होते, अशा ठिकाणी काय म्हणू शकतो, त्याने मर्डर केला आणि त्याच्यानंतर त्याची क्राईम केल्यानंतर जी काही पोस्ट मेंटल स्टेट आहे ती आपण त्याच्या बिहेवियरने दाखवतो आणि त्यावरून त्यानेच मर्डर केला असेल असं पण आपण सिद्ध करू शकतो. पुढे आहे अ गिवन कॉज इन सिमिलर सर्कमस्टान्सेस ऑलवेज हॅज द सेम इफेक्ट. आता याचं एक्झाम्पल मॅच बॉक्स घ्या, माचीस घ्या. माचीसची गाडी ज्यावेळी मी काय करणार आहे, त्याच्या साईडला घासणार आहे त्याच्यावेळी आग पेटणार आहे, बरोबर आहे. कधी बर्फ पडेल का, गाडी घेतोय आणि घासतोय, बर्फ पडतोय, पाणी तयार होते, काय होणार आहे का, नाही. ज्यावेळी मी मॅच बॉक्स मधील स्टिक काढणार आहे किंवा गाडी घेणार आहे आणि ती घासणार आहे त्याच्यावेळी आग होईल. म्हणजेच काय, सिमिलर सर्कमस्टान्सेस मध्ये ज्यावेळी ते कारण घडेल त्यावेळी तो इफेक्ट घडणारच आहे. आता सिमिलर सर्कमस्टान्स याचा अर्थ काय, ऑक्सिजन पण पाहिजे. मी स्पेस मध्ये गेलो आणि मॅच बॉक्स घेऊन गेलो आणि गाडी पेटवायचा प्रयत्न करतोय, ऑक्सिजनच नाही, गाडी पेटणार का, नाही. म्हणजेच काय, त्या परिस्थितीमध्ये जर ते कारण घडलं तर तो परिणाम घडेल. आता पुढे काय म्हटलंय, अ गिवन काइंड ऑफ इफेक्ट इज रिपीटेबल बाय द यूज ऑफ सिमिलर कॅज्युअल कनेक्शन इन रिलेव्हंटली सिमिलर सर्कमस्टान्सेस. म्हणजे काय, पुन्हा पुन्हा ते कारण घडलं की पुन्हा पुन्हा तो परिणाम घडेल. हेच तुम्हाला पॉईंट नंबर 3 सांगतोय. म्हणजे काय, एक गाडी घासली, पेटणार आहे, मी दुसरी गाडी पुन्हा एकदा घासतोय, पेटणार आहे, तिसरी घेतली तरी पेटणार, चौथी पेटणार, जोपर्यंत कार्य संपत नाही तोपर्यंत गोष्ट पेटत जाईल. याचा अर्थ काय, ज्यावेळी ते कारण घडेल त्यावेळी ते परिणाम घडेल. म्हणजे काय, ही गोष्ट रिपीटेबल आहे. कारण घडलंय की परिणाम होणार आहे, ज्यावेळी कारण रिपीट होत जाईल त्यावेळी जो काही इफेक्ट आहे तो पण रिपीट होत जाणार आहे. पुढे अ गिवन कॉज इज ऑलवेज प्रायर टू अँड कंटिन्युअस और कॉन्टिजियस विथ द इफेक्ट. प्रायर टू चा अर्थ काय, परिणाम घडण्याच्या पूर्वी कारण घडणार आहे. कधीही गाडी आपण घासण्यापूर्वीच पेटली आणि नंतर आपण घासतोय असं होत नाही. याचा अर्थ काय, प्रत्येक वेळी आधी कारण आणि नंतर परिणाम घडतो. दुसरी गोष्ट कॉन्टिन्युअस म्हणजे काय, त्याच्या लगतचा असणार आहे. ज्यावेळी आपण फटाक्याचा विचार करतो, फटाक्याची वात पेटवण्यानंतर फटाका फुटणं, या ठिकाणी वात पेटवण्याची जी गोष्ट आहे ती घडल्यानंतरच फटाका फुटतो. कधी असं झालंय का, फटाका आपण मस्त बॉक्स मध्ये ठेवलाय, ना त्याला हिट मिळाली ना त्याला आग मिळाली, जागेवर फुटलाय, होत नाही. याचा अर्थ काय, प्रत्येक वेळी त्या ठिकाणी ते कारण आहे ते लगतचं असणार आहे आणि ते कारण घडल्यानंतर तो परिणाम घडणार आहे. पुढे मिल्स डेफिनेशन ऑफ कॉस्ट. आता याने कॉस्ट डिफाईन करायचा एक अटेम्प्ट केलाय. तो काय म्हणतोय, ही डिफाईन दी कॉस्ट एज अ सम टोटल ऑफ कंडिशन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टेकन टुगेदर विच इज इनव्हेरिएबल अँड अनकंडिशनल अँटीसिडंट ऑफ दॅट इफेक्ट. आता अँटीसिडंट हा जो काही शब्द आहे हा तुम्हाला मी बऱ्याचदा हायपोथेटिकल आर्ग्युमेंट, हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये घेतलेला आहे. अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेन्स. इफ नंतर अँटीसिडंट येतोय, देन नंतर कॉन्सिक्वेन्स येतोय. तीच गोष्ट हा म्हणतोय की नक्की बाबा एखाद्या घटनेसंदर्भात कारण म्हणजे काय, तर काही गोष्टी पॉझिटिव्ह असणार, काही गोष्टी निगेटिव्ह असणार आणि या सर्वांनी एकत्र येऊन जो काही परिणाम होणार आहे, जो इनव्हेरिएबल असेल म्हणजे काय, प्रत्येक वेळी घडणारच आहे. अनकंडिशनल म्हणजे काय, कोणत्याही अडचणी न करता किंवा अटीशर्तीशिवाय असणार आहे, त्याला आपण कॉज म्हणायचं आहे. एक्झाम्पल घ्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय. मॅच बॉक्सचं जर एक्झाम्पल घेतलं, काडी पेटवण्याचं असेल, पॉझिटिव्ह काय असणार आहे, हवेत ऑक्सिजन असणं. पॉझिटिव्ह काय असणार आहे, ती काडी त्या मॅच बॉक्सच्या साईडला मी रब करणं. ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. मग निगेटिव्ह काय असेल, तो बॉक्स ड्राय असणं, बरोबर आहे. जर का मी ती काडी मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅच बॉक्स मी पाण्यात भिजवतोय आणि आता मी पॉझिटिव्ह कंडिशन आहे, ऑक्सिजन पण आहे, मी काडी बाहेर रब पण करतोय, पण पेटेल का, नाही. निगेटिव्ह म्हणजे काय, काही गोष्टी नसणं सुद्धा आवश्यक असतं. अजून एक एक्झाम्पल बघा, डेथ बाय चोकिंगचा जर विचार केला असेल, एखादा माणूस एखादा डिश खातोय, ते अन्न त्याच्या अन्ननलिकेच्या ऐवजी श्वसन नलिकेत जातंय, अडकतंय, चोकिंग होते. आज या माणसाच्या डेथसाठी पॉझिटिव्ह गोष्ट काय असेल, ती गोष्ट त्याच्या शरीरात जाणं, ती डिश त्याने कन्झ्युम करणं आणि त्यामुळे चोकिंग होणं. आणि निगेटिव्ह काय असेल, मेडिकल हेल्प न मिळणं. जर इमिजिएटली तिकडे कोणते डॉक्टर असेल, तो व्हॉलंटियर करतोय, पंपिंग करतोय आणि ते जे काही चोकिंग झालं ते काढतोय, काय होणार आहे, माणूस जगू शकेल. म्हणजेच काय, एखादी घटना घडताना काही गोष्टी घडल्या पाहिजेत आणि काही गोष्टी घडता कामा नये, त्याच वेळी तो इफेक्ट होतोय आणि या सर्वांची एकत्रित जी काही गोळाबेरीज आहे त्याला कॉज म्हणायचंय असं मी सांगतोय. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. पुढे जाऊया, कन्सेप्ट ऑफ कॉज इन सायन्स. आता सायंटिस्ट या संदर्भात मत काय ते बघूया.
From the scientific point of view, cause is a group of condition necessary and sufficient which invariably and immediately persist the effect. पुन्हा एकदा तेच, नेसेसरी कंडिशन म्हणजे एखादी गोष्ट नसेल तर काय घडणार नाही त्याला नेसेसरी म्हणायचं. सफिशियंट म्हणजे काय, एखादं कारण घडलं की इमिडिएटली आपल्याला हवा तो इफेक्ट घडतोय, त्या कारणाला आपण सफिशियंट मानतोय. हे काय म्हणतायत, जे मिलने सांगितलं त्याचे इम्प्रोवाइज करून सांगतायत, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन एकत्रितरित्या घेऊन त्याच्यामुळे जो काही इफेक्ट होणार आहे तो इनव्हेरिएबल असेल. म्हणजे काय, प्रत्येक वेळी तो कॉज घडला की इफेक्ट घडणार आहे. इमिजिएट म्हणजे काय, लगतचा असेल. कधी असं होत नाही की कारण घडलं, भरपूर वेळ गेला, माचीची काडी घेतली, ती मॅच बॉक्सच्या साईडला रब केली, टेबलवर ठेवून गेलो, चहा पाणी घेतलं आणि आरामात अर्ध्या तासाने नेलं, नंतर ती काडी आता आपोआप पेटायला लागली. असं होत नाही. प्रत्येक वेळी कॉज घडला की इमिजिएटली इफेक्ट घडतो. म्हणजे सर्वांची गोळाबेरीज जी काय असेल त्याला इफेक्ट माना. आता याची वैशिष्ट्य सायंटिस्टच्या मते काय आहेत. पहिले कॉज अँड द इफेक्ट आर इव्हेंट. देर आर टू प्रॉपर्टीज ऑफ कॉज एज अन इव्हेंट. कॉज प्रिसिड्स इफेक्ट, कॉज इज कंटिन्युअस विथ द इफेक्ट. पुन्हा एकदा मिलने जे काय सांगितलंय तेच इकडे आहे. हे जे काही कारण आहे, हा जो काही परिणाम आहे, त्यांना दोन इव्हेंट मानायचे आहेत. या जर इव्हेंटचा जर क्रम बघायचा असेल, म्हणजे कोणते सिक्वेन्स येतात हे जर बघायचं असेल तर लक्षात ठेवायचे, प्रत्येक वेळी कारण घडणार आहे आणि त्यानंतरच परिणाम घडेल. कधीही आधी परिणाम घडला नंतर कारण येते असं होत नाही. कारण नंतरच परिणाम. दुसरी गोष्ट, कॉज इज कंटिन्युअस विथ इफेक्ट. जर परिणाम कंटिन्यू होत आहे तर कारण पण कंटिन्यू होत राहणार आहे. कारण थांबलं, परिणाम पण थांबणार आहे. बरोबर आहे. गाडीच्या संदर्भामध्ये, गाडीमध्ये आपण फ्यूल वापरतो म्हणून गाडी चालते. जोपर्यंत गाडीत फ्यूल आहे तोपर्यंत गाडी चालत राहील. ज्या ठिकाणी फ्यूल संपेल त्या ठिकाणी गाडी थांबेल. तीच गोष्ट इकडे आहे. कॉज असेल तर इफेक्ट होणार. कॉज कंटिन्यू झाला, इफेक्ट पण कंटिन्यू होईल. कॉज ज्यावेळी डिस्कंटिन्यू होईल, म्हणजे कारण ज्यावेळी थांबेल त्यावेळी इफेक्ट पण ऑटोमॅटिकली थांबणार आहे. पुढे, कॉज कन्सिस्ट ऑफ बोथ नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. पुन्हा एकदा तेच, नेसेसरी कंडिशन इज वन इन ऍब्सेन्स ऑफ विच इफेक्ट वुड नॉट ऑकर. अशा प्रकारची घटना जी नसेल, अशा प्रकारचा घटक जो नसेल तर ती घटना घडणार नाही, त्याला आपण नेसेसरी मानायचंय. सफिशियंट म्हणजे काय, ज्या घटना किंवा जे कारण ती घडवण्यासाठी आवश्यक आहे त्याला आपण सफिशियंट मानतोय. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असतील तर विचारा. पुढे बघूया. कॅज्युअल रिलेशन इज इनव्हेरिएबल. व्हेनेवर द कॉज ऑकर्स द इफेक्ट ऑल्सो ऑकर्स. दिस इज दॅट इज कॉज इज ऑलवेज फॉलोड बाय सेम इफेक्ट. म्हणजे काय, पुन्हा एकदा तेच, हे एका मागोमागच येणार आहे. ज्या ज्यावेळी कारण घडेल त्या त्यावेळी परिणाम घडणार आहे. याच्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची तफावत किंवा सिक्वेन्स बदलणार नाही. कारण घडलं की इमिजिएटली परिणाम घडणार आहे. परिणाम घडतो याचा अर्थ त्यापूर्वी कारण घडलेलंच असेल. हा सिक्वेन्स कधीही बदलत नाही. पुढे काय म्हटलंय, की कॅज्युअल रिलेशन इज एसिमेट्रिकल ऑर वन साइडेड. आता लक्षात घ्या, आपण रिलेशनचा जो काही टॉपिक होता, रिलेशन आणि रिलेशनल आर्ग्युमेंट, त्या ठिकाणी सिमेट्रिकल, एसिमेट्रिकल, नॉन सिमेट्रिकल बघितले होते. सिमेट्रिकल म्हणजे काय, ज्या ठिकाणी रिलेशन अशा प्रकारचं असतं की दोघांची पोझिशन इंटरचेंज करा, म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेटचं प्रेडिकेट सब्जेक्ट करा किंवा ए बी चं बी ए करा, काही फरक पडत नाही. पण एसिमेट्रिकल म्हणजे काय, अशा प्रकारचं रिलेशन ज्या ठिकाणी तुम्ही रिलेशन टेस्ट ठेवून डायरेक्शन बदलू शकत नाही. म्हणजे एबी चं बी ए किंवा एसपी चं पीएस करू शकत नाही. तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे. इफ ए इज कॉज ऑफ बी, बी कॅनॉट बी कॉज ऑफ ए. बरोबर आहे. बी नावाच्या परिणामाचं जर ए कारण असेल तर ए नावाच्या परिणामाचं बी कारण होऊ शकत नाही. कारण काय, कॅज्युअल रिलेशन इज इनव्हेरिएबल. कॉज ऑलवेज प्रिसिड्स द इफेक्ट. याचा अर्थ काय, प्रत्येक वेळी कारण घडलं की तो परिणाम घडणार आहे. त्यामुळे यांची जागा बदलता येणार नाही, हे इकडे सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला वन साइडेड किंवा एसिमेट्रिकल म्हणतात. कारण ए बी चं बी ए कधीही होत नाही, डायरेक्शन कधी बदलत नाही. कारण आधी परिणाम घडला नंतर कारण घडलं असं होत नाही. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. आता पुढे जाऊया. प्लुरॅलिटी ऑफ कॉज. द बिलीफ इन अल्टरनेटिव्ह कॉजेस फॉर द सेम इफेक्ट इज कॉल्ड एज अ डॉक्ट्रिन ऑफ प्लुरॅलिटी ऑफ कॉज. याचा अर्थ काय, एखाद्या घडणाऱ्या घटनेसाठी वेगवेगळी कारण कारणीभूत असू शकतात, त्याला आपण प्लुरॅलिटी ऑफ कॉज असं म्हणायचं. आणि समजा तुम्ही मगाशी डेथचं एक्झाम्पल दिलं होतं. एखाद्या माणसाचा मृत्यू होतोय, तो मृत्यू कसा होऊ शकतो, एक तर पॉयझन होऊ शकेल, दुसरा ड्रॉनिंग म्हणजे पाण्यात बुडून होऊ शकेल, तिसरा आजारी पण होऊ शकेल, अजून एक्झाम्पल घ्यायचं तर उंचावरून पण होऊ शकेल, किंवा त्याने सुसाईड केली असेल, फास लावून घेतलं तर होऊ शकेल. म्हणजेच काय, डेथ पर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. काही रिकमेंड करत नाही, फक्त सांगतोय. पण आता लक्षात घ्या, कॉमन मॅन काय म्हणतोय, जरी यांचा अल्टिमेट रिझल्ट हा डेथ असला तरी सुद्धा प्रत्येक प्रकारच्या नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन या वेगवेगळ्या असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर ड्रॉनिंगचा विचार जर केला असेल, बुडण्याचा विचार केला असेल तर पॉझिटिव्ह काय असणार आहे, त्याच्या शरीरात त्याच्या फुफ्फुसात पाणी जाणं. आणि निगेटिव्ह काय असणार आहे, त्याला मदत न मिळणं. तर योग्य त्याला पाण्यातून बाहेर काढलं.
शरीरातील पाणी जर त्याच्या बाहेर काढलं तर तो मरणार आहे का? नाही. म्हणजे डेथ बाय ड्रॉनिंग मध्ये नेसेसरी काय असणार, नेसेसरी आणि सफिशियंट काय असणार आहे, तर एक असेल त्याचं पाण्यात बुडणं, दुसरं असेल शरीरात पाणी जाणं, आणि निगेटिव्ह काय गोष्ट असणार आहे, त्याला मदत न मिळणं. सेम एक्झाम्पल पॉइझनिंगच्या संदर्भात. पॉइझनिंग मध्ये काय गोष्ट गरजेची आहे, जो काही पॉइझनच्या संदर्भात जो काही सबस्टन्स आहे जो त्याच्यासाठी हजार्डस आहे, जे शरीरात जाणं ही पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह काय, मेडिकल हेल्प न मिळणं किंवा व्हॉमिटिंग करून ती गोष्ट बाहेर न काढणं. बरोबर आहे. फासावर लावण्याच्या गोष्टीत विचार केला असेल तर तीच गोष्ट होणार आहे, त्या माणसाने टांगणं आणि त्याच्या जो काही श्वसन आहे ते थांबणं किंवा मानेचं हाड जे असेल ते मोडणं, या गोष्टी पॉझिटिव्ह झाल्या. निगेटिव्ह काय, त्याला कोणी नोटीस न करणं, त्याला मदत न मिळणं. म्हणजेच काय, जरी अल्टिमेट रिझल्ट सेम असला, डेथ हा असला तरी सुद्धा जे जे काही कारण असेल त्या कारणाप्रमाणे नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन या बदलत जातात. पण पुन्हा एकदा सायंटिस्ट मात्र म्हणणार, कॉमन मॅन सांगतोय प्युरिटी ऑफ कॉज आहे, सायंटिस्ट म्हणतात की मानत नाही. कारण काय, त्यांचं मत असं आहे, डेथ जी पॉइझनिंगने होणार आहे, डेथ जी ड्राउनिंगने होणार आहे, तर डेथ जी स्ट्रँग्युलेशनने होणार आहे, प्रत्येक डेथ जे काही असेल त्याचा रिझल्ट वेगळा असणार आहे. आणि सामान्य माणूस हा जो काही रिझल्ट आहे हा डिस्टिंग्विश करू शकत नाही, म्हणजे मृत्यूचे वेगवेगळे प्रकार मान्य करू शकत नाही. म्हणून काय म्हणतोय तो, मृत्यूपर्यंत पोहोचण्याचा मार्ग वेगवेगळे असू शकतात किंवा कारण वेगळी असू शकतात असं तो मानतोय. आणि इकडे करायचे काय, प्लुरॅलिटी ऑफ कॉजचा क्वेश्चन आला, शॉर्ट नोट आली तर तुम्ही बेसिकली काय करायचंय, सुरुवातीला घ्या त्या माणसाचा बिलीफ काय की एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळी कारण. मग जसं मी इल्युस्ट्रेशन डेटचं दिलंय, तुम्हाला जे काही वाटते ते इल्युस्ट्रेशन घ्या, त्यानंतर तो माणूस काय बिलीव्ह करतोय ते लिहा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल काय, जरी अल्टिमेट रिझल्ट सेम असलं तरी सुद्धा कारण बदलल्यानंतर नेसेसरी सफिशियंट कंडिशन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंडिशन या बदलणार आहेत, ते मेन्शन करायचं. आणि सगळ्यात शेवटी द्यायचं, सायंटिस्ट ना प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस मान्य नाही. त्यांचं मत काय, हा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्टच प्रत्येक कारणाप्रमाणे बदलत जातोय. फक्त कॉमन मॅन तो रिझल्ट डिस्टिंग्विश करणं, ते सेपरेट करणं, तो अरेंज करणं त्याला येत नसल्यामुळे तो काय करतोय, एकाच रिझल्टची वेगवेगळी कारणे तसं मानतोय. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके, पुढे जातो. पुढे आहे कंजंक्शन ऑफ कॉजेस अँड इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. आता नाव कंजंक्शन म्हटलं याचा अर्थ काय, अनेक कारण एकत्र आणणं. आणि इंटरमिक्सचर म्हणजे काय, ही कारण एकत्र आणल्यानंतर जो काही इफेक्ट होतोय तो. दी कॉम्बिनेशन ऑफ कॉजेस इज कॉल्ड एज अ कंजंक्शन ऑफ कॉजेस. म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही अनेक कारण एकत्र घेताय, एकत्रित वापरता, एकत्रित अभ्यासता, त्यावेळी काय होणार आहे, कंजंक्शन ऑफ कॉज होणार आहे. ज्याप्रमाणे कंजंक्शन म्हणजे अँडचा वापर करून दोन वाक्य एकत्र आणतो, त्याचप्रमाणे कंजंक्शन ऑफ कॉजेस मध्ये काय होणार आहे, वेगवेगळी कारणं एकत्र आणली जाणार आहेत. त्यापुढे काय म्हटलंय बघा, दी जॉईंट इफेक्ट ऑफ द ड्यू टू कंजंक्शन ऑफ कॉजेस इज कॉल्ड एज अ इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. म्हणजे काय, ही वेगवेगळी कारणं आहेत ती एकत्रितरित्या घडल्यामुळे किंवा एकत्रितरित्या घडवून आणल्यामुळे जो काही जॉईंट इफेक्ट होणार आहे त्याला आपण काय म्हणायचंय, इंटरमिक्सचर ऑफ इफेक्ट. आता हा जो काही इफेक्ट आहे या दोन प्रकारचा असणार आहे. पहिला आहे होमोजिनियस आणि दुसरा असेल हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस मध्ये होतंय काय बघा, दी जॉईंट इफेक्ट इज ऑफ द सेम काइंड एज द सेपरेट इफेक्ट ऑफ द कंबाइनिंग कॉजेस. फॉर एक्झाम्पल मिक्सचर ऑफ वॉटर अँड शुगर. होमोजिनियस मध्ये होतंय काय, वेगवेगळी कारणं जरी तुम्ही एकत्र केली, रिझल्ट जो काही येतोय त्यामध्ये ही जी काही वेगवेगळी कारणं आहेत आपला गुणधर्म सोडत नाही आहेत. म्हणजे काय, जर साखर आणि पाण्याचा जर विचार केला असेल, हे जरी तुम्ही एकत्र केलं, फॉर एक्झाम्पल की साखरेचा जो काही गोडवा आहे तो काय गुणधर्म आहे, त्याचप्रमाणे पाण्याचे जे काही लिक्विड स्टेट आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. कधी बघितलंय का, पाण्यात साखर टाकली आणि पाणी गोठून गेलं, किंवा पाण्यात साखर टाकली आणि तिखट चव आली आहे, आंबट चव आली आहे, होत नाही. याचा अर्थ काय, या ठिकाणी ज्या ज्या वेळी तुम्ही वेगवेगळे कॉज एकत्र करता आणि जो काही इफेक्ट जॉईंट इफेक्ट देतोय त्याच्यामध्ये हे स्वतःचे मूळ गुणधर्म सोडत नसतील. जसा एचा इफेक्ट एच आहे, बीचा इफेक्ट बी आहे, सीचा इफेक्ट सी आहे, तर याला होमोजिनियस मानायचं. होमोजिनियस मानण्याचं कारण काय, ओरिजिनल त्या कॉजने जो काही इफेक्ट होणार होता तोच हे कॉजेस एकत्र करून पण झालाय. याचा अर्थ काय, यांचं मिक्सर होऊन तिसरा रिझल्ट आला नाही, तर त्याला आपण होमोजिनियस मानायचं आहे. ही स्लाइड समजली का बघा, काही शंका असतील तर विचारा. ओके, आता येऊया हेट्रोपॅथिक इंटरमिक्सचर. आता इकडे काय होणार लक्षात घ्या, हेट्रोपॅथिक मध्ये होतंय काय, कॉजेस एकत्र आहेत बरोबर आहे, पण इफेक्ट जो काही येतोय तो वेगळाच येतोय. इकडे स्वतःच्या ओरिजिनल क्वालिटी, ओरिजिनल इफेक्ट सोडून देत आहेत आणि नवीन इफेक्ट तयार होतोय. फॉर एक्झाम्पल बघा, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल यांना एकत्र केल्यानंतर पाणी तयार होतंय. हे पाणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये यांचे जे काही मूळ गुणधर्म आहेत ते संपुष्टात येत आहेत. तुम्ही असं झालंय का, तुम्ही पाणी पिते आणि मित्राला सांगताय तुमच्या पाण्यात हायड्रोजन जास्त आहे किंवा ऑक्सिजन कमी आहे, हायड्रोजन थोडासा कमी करत नाही. कारण काय, ओरिजिनल त्यांचे जे काही गुणधर्म आहेत ते ज्यावेळी यांचं मिक्सचर तयार झालं त्यावेळी संपले. म्हणून इकडे मी दाखवलंय बघा, ए नावाचा कॉज आहे, बी नावाचा कॉज आहे, सी नावाचा कॉज आहे आणि इफेक्ट मात्र झालाय जे नावाचा. याचं कारण काय, इकडे झालंय काय, कॉजेस ज्यावेळी आपण एकत्र आणले त्यावेळी इफेक्ट असा झाला जो ओरिजिनली यापैकी कोणीच करू शकत नव्हतं. मग ज्या ज्यावेळी अशा प्रकारचा इफेक्ट होतोय त्याला आपण हेट्रोपॅथिक मानायचं आहे.
हेट्रोपॅथिक मानण्याचं कारण काय, ते कॉजेस एकत्र आल्यानंतर अशा प्रकारचे इफेक्ट प्रोड्यूस करताय जे ते सिंग्युलरली सेपरेटली करू शकत नव्हते. म्हणून लक्षात घ्यायचंय, होमोजिनियस कधी होणार आहे, ज्यावेळी ती कारण जरी एकत्र आली तरी परिणामाचे मूळ गुणधर्म सोडत नाहीत. आणि हेट्रोपॅथिक कधी मानायचंय, ज्यावेळी कारण एकत्र आल्यानंतर ते मूळ गुणधर्म सोडून एक नवीन कॉम्बिनेशन डेव्हलप होतंय. हे समजलंय का बघा? काही शंका असतील तर विचारा. ओके, कोणाला काही शंका नाही असं मानतोय, आता लेक्चर संपवतोय. आता आपले सिलेबस मधले फक्त शेवटचे 3 चॅप्टर राहिलेले आहेत. रेग्युलर अटेंडन्स ठेवा. सिलेबस आपण लवकरात लवकर पूर्ण करून तुम्हाला अभ्यासाला वेळ देणार आहोत. त्याचप्रमाणे शक्य झालं तर तुमची रिव्हिजन घेणं किंवा क्वेश्चन पेपर आपण सोडवून घ्यायचा आपण प्रयत्न करू. आता ही पीपीटी आहे, जी पीडीएफ करतो आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. एकदा वाचून घ्या आणि काही शंका असतील तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. हॅव अ गुड डे.